नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपण एका खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत. तो म्हणजे शेतीचा खर्च कमी करण्याचे 7 अगदी सोपे आणि व्यावहारिक उपाय जे आपण लगेचच वापरायला सुरुवात करू शकतो. आता बघा, शेतीतली सगळ्यात मोठी डोकेदुखी कोणती? तर तो म्हणजे दिवसेंदिवस वाढणारा खर्च. बियाणं असो, खतं असोत किंवा मजुरी, खर्च वाढतच जातो आणि नफ्याचं गणित बिघडतं. हाच आपल्या सगळ्यांसमोरचा एक मोठा प्रश्न आहे, बरोबर ना? पण थांबा, काळजीचं काही कारण नाही. आज आपण जे उपाय पाहणार आहोत ते जर आपण व्यवस्थित वापरले तर शेतीचा खर्च जवळपास 30% खाली येऊ शकतो. हो, हे खरंच शक्य आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता सुरुवात करूया. पाहूया असे 7 जबरदस्त उपाय जे आपल्याला त्वरित परिणाम दाखवू शकतात. आपला पहिला आणि सगळ्यात महत्वाचा उपाय आहे माती परीक्षण. अनेकदा काय होतं, आपण अंदाजानेच खतं टाकतो आणि त्यामुळे आपला खर्च विनाकारण वाढतो. म्हणून कोणतंही खत देण्याआधी मातीची तपासणी करणं हे खूप गरजेचं आहे. माती परीक्षण केल्यानं नेमकं काय होतं तर आपल्याला जमिनीत कोणत्या पोषक तत्वांची कमतरता आहे हे अगदी अचूक कळतं. मग आपण फक्त गरजेपुरतंच खत देतो आणि जे खत आवश्यक नाही त्यावर होणारा वायफळ खर्च आपण टाळू शकतो. चला आता दुसऱ्या उपायाकडे येऊया आणि तो आहे ठिबक सिंचन. पाण्याची बचत आणि खर्च कमी करण्यासाठी याच्यासारखी दुसरी उत्तम पद्धत नाही. इथे बघा, पारंपरिक पद्धत आणि ठिबक सिंचनामधला फरक किती मोठा आहे. पारंपरिक पद्धतीने पाणी जास्त वाया जातं आणि पाणी जास्त म्हणजे विजेचा खर्चही वाढतोच. पण ठिबक सिंचनामध्ये पाणी थेट पिकांच्या मुळाशी जातं, थेंब थेंब. त्यामुळे पाण्याची आणि विजेची सुद्धा खूप मोठी बचत होते. आपला तिसरा उपाय तर आपल्या घरातच म्हणजे आपल्या शेतातच आहे. तो म्हणजे घरगुती सेंद्रिय खत तयार करणे. बाजारातनं ती महागडी रासायनिक खतं विकत आणण्यापेक्षा आपल्याच शेतातलं शेण, पालापाचोळा वापरून कंपोस्ट खत किंवा जीवामृत बनवणं कधीही चांगलं. आणि घरगुती खत बनवण्याचे फायदे दुहेरी आहेत. एक तर रासायनिक खतांवरचा खर्च थेट वाचतो आणि दुसरा म्हणजे आपल्या जमिनीचा कस सुधारतो, जो आपल्याला वर्षानुवर्ष फायदा देतो. पुढचा मुद्दा आहे योग्य बियाणांची निवड. अहो, आपल्या पूर्ण पिकाचं भवितव्य आपण निवडलेल्या बियाणांवर अवलंबून असतं. त्यामुळे आपल्या हवामानाला आणि जमिनीला जे बियाणं सूट होईल तेच निवडणं खूप महत्वाचं आहे. चांगल्या प्रतीचं आणि रोगप्रतिकारक बियाणं निवडलं ना की पिकांवर रोगराई कमी येते. आणि याचा सरळ फायदा काय तर कीटकनाशकं आणि औषधांवर होणारा खर्च खूप कमी होतो. पाचवा उपाय तर खूपच प्रॅक्टिकल आहे, खास करून आपल्या लहान शेतकऱ्यांसाठी. तो म्हणजे यंत्रसामग्री एकमेकांना वापरायला देणे किंवा भाड्याने घेणे, ज्याला आपण कस्टम हायरिंग असेही म्हणतो. आता विचार करा, ट्रॅक्टर किंवा मोठी मळणी यंत्र विकत घ्यायची म्हणजे किती मोठा खर्च. त्याऐवजी ती गरजेपुरती भाड्याने घेतली तर सुरुवातीला लागणारी लाखो रुपयांची रक्कम वाचते. एवढंच नाही तर नंतरचा तो दुरुस्तीचा आणि देखभालीचा खर्चही वाचतो. आता आपण 6व्या उपायाबद्दल बोलूया, जो आहे पिकांची फेरपालट. ही एक जुनी पण अत्यंत प्रभावी पद्धत आहे. म्हणजे काय तर एकाच जमिनीत दरवर्षी तेच पीक न घेता पिकं बदलत राहायची. पिकांची फेरपालट केल्यामुळे जमिनीची सुपीकता नैसर्गिकरित्या टिकून राहते. प्रत्येक पिकाला वेगवेगळी पोषक तत्व लागतात. त्यामुळे जमिनीचा समतोल राखला जातो आणि बाहेरून खतं देण्याची गरज कमी होत जाते. आणि आपला 7वा शेवटचा उपाय आहे एकात्मिक कीड व्यवस्थापन. याचा सोपा अर्थ काय तर किडींना आटोक्यात आणण्यासाठी फक्त रासायनिक फवारण्यांवर अवलंबून न राहता अनेक पद्धतींचा एकत्रित वापर करणे. यामध्ये मग जैविक पद्धती, सापळा पिकं अशा अनेक गोष्टी येतात. यामुळे होतं काय की रासायनिक कीटकनाशकांचा वापर खूप कमी होतो. परिणामी आपला खर्च तर वाचतोच, पण आपली जमीन आणि पर्यावरणाचं आरोग्यही जपलं जातं. बरं, हे 7 उपाय तर झालेच, पण या सगळ्यासोबतच एक अशी गोष्ट आहे जी खर्च नियंत्रणाचा अगदी पाया आहे. ती म्हणजे प्रत्येक हंगामात होणाऱ्या खर्चाची नोंद ठेवणं. एक छोटीशी वही करा आणि त्यात प्रत्येक लहान मोठा खर्च लिहून काढा. असं केल्याने आपल्याला अगदी स्पष्ट दिसतं की आपला पैसा नेमका कुठे जातोय आणि मग त्यावर नियंत्रण मिळवणं खूप सोपं होऊन जातं. आम्ही तर आमचे उपाय सांगितले, पण आता तुमच्या अनुभवाची वेळ आहे. कारण शेवटी शेती ही अनुभवातूनच शिकली जाते आणि आपण एकमेकांकडून खूप काही शिकू शकतो. तर मग सांगा, यापैकी कोणता उपाय आपण वापरता किंवा खर्च कमी करण्यासाठी आपला काही वेगळा अनुभव आहे का जो इतरांनाही उपयोगी पडेल?
आपला अनुभव खाली कमेंट्स मध्ये नक्की लिहा, कारण तुमच्या अनुभवांवर आधारित पुढचं विश्लेषण बनवायला आम्हाला एक नवी दिशा मिळेल. चला तर एकमेकांना मदत करून एकत्र पुढे जाऊया. धन्यवाद.